वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वभिः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि। गुरु वाचुनी मोक्ष कोणा मिळाला, मुन्नी गुरु पाहिजे साधकाला। गुरुचे घराणे असावे समर्थ, म्हणा नित्य जय जय रघुवीर समर्थ। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदैवताय नमः, श्री सीतारामचंद्राभ्यां नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। गताध्यायी दिले वचन, साईनाथ गुरु करुणाघन। तट्टा मस्करीतही देती शिकवण, कैसी ती कथन करतो मी। कथन करतो हा अहंकार, असावे गुरुपदी निरहंकार। तेनेची कथेसी पाजर, फुटतो सादर सेवावा। नित्य निर्मल निष्कल्मष, साधू सज्जन महापुरुष। स्वच्छ निरभ्र जैसे आकाश, शुद्ध निर्दोष तैसे ते। महाराज साईंचे भजन, स्वार्थ आणि परमार्थ साधन। सस्वरूपी अनुसंधान, समाधानांतरी। जयामनी स्वहित साधने, कथेसी आदर धरावा तेने। सहज परमानंद भोगणे, सार्थक साधने जीवाचे। श्रवणे लाभेल निज विश्रांती, निरसेल भवभयांची भ्रांती। होईल परमानंद प्राप्ती, श्रोतिया सद्गती रोकडी। अंतरसाक्ष साई समर्थ, पूर्ण जाणे भक्त भावार्थ। संपादून निज कर्तव्यार्थ, वचन निर्मुक्त होईल। बुद्धी प्रेरक साई समर्थ, महाराज साईंचे भजन। स्वार्थ आणि परमार्थ साधन, स्वस्वरूपी अनुसंधान, समाधानांतरी। जयामनी स्वहित साधने, कथेसी आदर धरावा तेने। सहज परमानंद भोगणे, सार्थक साधने जीवाचे। श्रवणे लाभेल निज विश्रांती, निरसेल भवभयाची भ्रांती। होईल परमानंद प्राप्ती, श्रोतिया सद्गती रोकडी। अंतरसाक्ष साई समर्थ, पूर्ण जाणे भक्त भावार्थ। संपादून निज कर्तव्यार्थ, वचन निर्मुक्त होईल। बुद्धी प्रेरक साई समर्थ, तेची वदविती निज वचनार्थ। कथित यथामती तदार्थ तद्भावार्थ। स्वार्थ परमार्थ साधक, नवे अंधना स्वार्थ परमार्थ साधक। नवे अंधना राता आंधळे, डोळे असोनी जनार्दळे। केवळ या देहबुद्धीची आबळे, निजहित न कळे तया ते। देह तरी हा आहे आयसा, नाही क्षणाचाही भरवसा। पसरितो मी पदरपसा, क्षणिक रसाचा खावया। थट्टा विनोदे सकळा प्रीती, बाबांची ते अलौकिक रीती। थट्टेतूनही सारची ठसविती, निज हितकारक सकळांना। जनथट्टेच्या नादीन भरती, परिबाबांच्या थट्टेस लाचावती। की कधी आपले वाटे असते येती, वाटची पाहती आवडीने। थट्टा कोणास बहुधा नावडे, परीही थट्टा परमावडे। वरी अभिनयाची जोड जव जोडे, कार्यची रोकडे तैसा दे। सहज अभिनय अप्रयास, सस्मित वदन नयन विलास। इही एवं थट्टेत भरे रस, तियेची सुरसता अवर्णन्य। आता कथितो एकानुभव, कथा अल्पबोधाभिनव। थट्टेपोटी परमोद्भव, शब्द गौरव परिसातो। आठवड्याच्या प्रति रविवार, शिर्डीस भरतो मोठा बाजार। पालदेऊनी उघड्यावर, उदिम व्यापार चालतो। तेथेच मग रस्त्यावर, भाजीपाल्याचे पडती ढिगार। तेली तांबोळी यांचे संभार, चव्हाट्यावर बैसती। आयशाच्या एका रविवारी, बाबांचे पाशी दर 2 प्रहरी। करता पाद संवाहन करी, नवलपरी वर्तली। तो 2 प्रहराचा दरबार, नित्यची भरे बहु छिक्कार। त्यात बाजार आणि रविवार, लोकानिवार लोटले। उजूबाबांचे सन्मुख बैसून, वाकोनी या खाली मान। करत होतो मी पाद संवाहन, नामस्मरणा समवेत। माधवरावजी वामभागी, वामनराव दक्षिणांगी। श्रीमंत बुट्टी तेथे जागी, सेवेलागी बैसलेले।
काकाई होते तेथेच बैसले, इतक्यात माधवराव हसले. का अण्णासाहेब हे कसले, दाणे हे डसले दिसताती. ऐसे म्हणून पोटाची असतानी, बोटानी स्पर्शता माधवरावांनी. पोटाची या वळियामधुनी दाणे वरुनी आढळले. ते काय म्हणून पाहू जाता, डावे कोपर लांब करता. फुटाणे दिसले खाली गडगडता, मंडळी टिपता देखली. टिपून टिपून गोळा केले, 5-25 फुटाणे भरले. तेथेच थट्टेस कारण उद्भवले, ऐसे घडे कैसेनी. तर्कावरी चाले तर्क, जो तो विचारात झाला गर्क. फुटाण्याच्या कोटाशी संपर्क, विस्मय समजता झाला. खाकी कोटाच्या वळ्या त्या किती, त्यात दाणे हे कैसे सामावती. आलेच कोठून कैशा स्थिती, न कळे निश्चिती कवण आहे. करत असता पादसंवाहन, लावणी नामी अनुसंधान. मध्येच हे फुटाण्याचे आख्यान, कैसेने उत्पन्न झाले. इतका काळ सेवेत जाता, कधीच ना घडले हे तत्वता. ही वेळ राहिली हीच आश्चर्यता. सकळाच्या चित्ता वाटली, कोठून फुटाणे तेथे आले. वळियावरी कसे स्थिरावले, जो तो आश्चर्य करून राहिले. मग बाबा वदले परिसा, शिक्षणाच्या विलक्षण पद्धती अनेकाच्या अनेक असती. बाबा जयांची जैसी गती, शिक्षण देती त्या तैसे. पद्धती विचित्र महाराजांची, सरणी स्मरणीय बहुमजेची. अन्यत्र तैसी देखील ऐकल्याची, नाही प्रचिती मजप्रती. म्हणती याला वाईट खोडी, एक एकटे खाण्याची गोडी. आज बाजाराची साधुनी घडी, फुटाणे रगडीत आला हा. एक एकटे खाणे बरे नव्हे, ठावी मजला त्याची सवे. हेच फुटाणे त्याचे पुरावे, उगा नवलावे कशास. मग मी म्हणे कोण देता, ठावे न खाणे माझी या चित्ता. तैसे या खोडीची कैची वार्ता, अंगी चिकटता चिटकेना. बाबा मी आज हा वेळभर, पाहिला नाही शिर्डीचा बाजार. गेलोच तरी फुटाणे घेणार, मग खाणार ते तर पुढेच. असो त्यासही असो गोडी, माझी तो ऐसी नाही खोडी. दुजियान देता आधी थोडी, वस्तू मी तोंडी घालेना. मग बाबांची पहा युक्ती, कैसे जडवती निजपद भक्ती. ऐकून माझी स्पष्टोक्ती, काय वदती लक्ष द्या. सन्निध असेल तयास देसी, नसल्यास तू तरी काय करसी. परी मी तर काय करावे त्यासी, आठवतोसी काय मज. मी नाही का तुझ्याजवळ, देतोस काय मजला कवळ. ऐसे फुटाण्याचे मिश केवळ, तत्वनिश्चय ठसविले. देवता प्राण अग्नी वचन, वैश्वदेवांती अतिथी वर्जन. करुणी करती ते पिंड पोषण, महत्भूषण त्या अण्णा. वाटेल ते लहानच तत्व, व्यवहारी लाविता अतिमहत्व. रसास्वादन ते उपलक्षणत्व, पंचविषय त्या पोटी. विषयीच जनासी हव्यास, परमार्थन धरी तयाची आस. तयावरी जो घालील कास, तयाचा दास परमार्थ. यदा पंचावतिष्ठन्ते, या मंत्रे जे श्रुती वदते. तेच बाबा या थट्टेच्या निमित्ते, दृढ करते झाले. स्पर्श रूप रस गंध शब्द स्पर्श रूप गंध, या चतुष्ट्याचा ह्या संबंध. किती बोधप्रद हा प्रबंध, कथानुसंबंध बाबांचा. मन बुद्ध्यादी इंद्रियगण, करू आदरिता विषय सेवन. आधी करावे माझे स्मरण, तैमत समर्पणावशाथे. इंद्रिय विषयाविण राहती, हे तो न घडे कल्पांती. ते विषय जरी गुरुपदी अर्पिती, सहजची आसक्ती राहील. काम तरी मद विषयीच कामावे, कोपा आल्या मदवरीच कोपावे. अभिमान दुराग्रह समर्पावे, भक्ती भावे मतपदी. काम क्रोध अभिमान, वृत्ती जव उठती कडकडून. मी एक लक्षून, मदवरी निक्षून सोडाव्या. क्रमे क्रमे येणे परी, वृत्ती निकृंतन करील हरी. या विकारत्रयाच्या लहरी, विकारत्रय म्हणजे काम क्रोध आणि मोह, जो परिहरील गोविंद. किंबहुना हे विकार ज्यात, मत्स्वरूपीच लय पावत. किंवा मद्रूपची ते स्वय होत, विश्रमत मतपदी.
ऐसे न होता अभ्यसन, वृत्ती स्वयच होती क्षीण. कालांतरे समूल निर्मूलन, वृत्ती शून्य मन होई. गुरु असे निरंतर सन्निधी, ऐशी वाढता दृढबुद्धी. तयासिया ऐसिया विधी, विषय न बाधी कदाही. जेथा सद्भाव ठसला, तेथेच भवबंध उकलला. विषयोविषयी गुरु प्रगटला, विषयाची नटला गुरु रूपे. यत्किंचित विषय सेवनी, बाबा आहेत सन्निधानी. सेव्या सेव्यता विचारमणी, सत्कृत दर्शनी उठेल. असैव्य विषय सहजची सुटे. असैव्य म्हणजे जे सेवन करायचा नाही असा विषय, ते बाबांच्या चरणी टाकला की त्यातून तुम्ही सुटता. असेव्य विषय सहजची सुटे, व्यसनी भक्ताचे व्यसन तुटे. असेव्यार्थी मनही विटे, वळविता नेहटे हे वळण. विषय नियमनी होई सादर, वेद त्या नियमांचा आकार. विषय सेवी मग नियमानुसार, स्वेच्छाचार वर्तेना. ऐशा सवयी लागता मना, क्षीण होते विषय कल्पना. आवडी उपदे गुरुभजना, शुद्ध ज्ञाना अंकुर ये. शुद्ध ज्ञान लागता वाडी, देहबुद्धीची तुटे बेडी. मग बुद्धी दे अहम ब्रह्मी बुडी, सुख निर्वडी मग लाहे. दरी हा देह क्षणभंगूर देख, तरी परमपुरुषार्थक साधक. जो प्रत्यक्ष मोक्षाहुनी अधिक, की भक्ती योग प्रदायक. चारी पुरुषार्थाची आवरी, या पंचम पुरुषार्थाची पायरी. काही न पावे या योगाच्या सरी, अलौकिक परी भक्तीची. चारी पुरुषार्थ म्हणजे काय? अर्थ धर्म मोक्ष काम, हे चारी पुरुषार्थ आहेत. पण त्याने पाचवा पुरुषार्थ सांगितला आहे, मनुष्य देह आहे. कारण जेव्हा तुम्हाला मनुष्य देह लाभतो तेव्हाच तुम्ही भक्ती करू शकता देवाची. म्हणून पाचवा पुरुषार्थ काय आहे तर मनुष्य देह आहे. गुरुसेवेने जो होई कृतार्थ, तयाकडे हे वर्म यथार्थ. भक्ती ज्ञान वैराग्य स्वार्थ, तोची परमार्थ पावेल. गुरु आणि देव यात भेद नाही, भेद पाही जयाचे चित्त. त्याने अखिल भागवतात नाहीच भगवंत देखिला. वाचिले अखिल रामायण, ठावीन रामाची सीता कोण. सांडोनी अद्वैत दर्शन, गुरुदेव अभिन्न जाणावे. द्वैत आणि अद्वैत अशा दोन ह्या संकल्पना आहेत, ज्यामध्ये अद्वैतामध्ये देव आणि गुरु हे अभिन्न एकच आहेत. आणि जी व्यक्ती द्वैत मानते म्हणजे गुरु आणि देव वेगळा आहे, तर त्याने कितीही रामायण भागवत वाचली तरी त्यानं त्यातलं काही समजलं नाही. म्हणजे रात्रभर रामायण ऐकलं आणि सकाळी रामाची सीता कोण माहितीच नाही, अशी त्या व्यक्तीची परिस्थिती आहे. घडता गुरुसेवा निर्मळ, होईल विषय वासना समूळ. चित्त होईल शुद्ध सोज्वळ, स्वरूप उज्वळ प्रगटेल. असो इच्छाशक्ती होता प्रबळ, फुटाने बाबांचे हातचा मळ. त्याहून विलक्षण करता खेळ, त्या काळ वेळ लागेन. केवळ पोटाची आवडी, ऐंद्रजाली लौकिकी गारोडी. फिरून भारली हाडांची कांडी, पदार्थ काढी माने तो. साईनाथा लौकिक गारुडी, काय तयाच्या खेळाची प्रौढी. इच्छा होतान भरता चिपडी, फुटाने काढील अगणित. परिया कथेचे सार काय, तेथेचा आपण घालू ठाय. पाचा पोटी कोणताही विषय, बाबाशिवाय सेवू नये. मनास देता ही शिकवण, वेळोवेळी होईल आठवण. देता घेता साई चरण, अनुसंधान राहील. हे शुद्ध ब्रह्म सगुण मूर्ती, नयनासमोर राहील निश्चिती. उपजेल भक्ती मुक्ती विरक्ती, परमप्राप्तीला देल. नैनी देखता सुंदर ध्यान, हरेल संसार भूक तहान. हरपेल ऐहिक सुखाचे भान, मन समाधान पावेल. ओठी नाठवे आठवू जाता, परती आठवे जात्यावर बसता. ओवी नाठवे आठवू जाता, परती आठवे जात्यावर बसता. ऐसच ही क्षणकलीला कथिता, सुदाम कथा आठविली. ओवी कशी जात्यावर बसल्यावर आठवते, एरवी आपण असा आठवायचा प्रयत्न केला तरी काही आठवत नाही. तर ही चण्याची एक लीला दाखवली बाबांनी, त्याच्यावरून मला सुदाम कथा आठवली असं हे म्हणतात. एकदा रामकृष्ण सुदामा सेवित असता गुरु आश्रमा. लाकडे आणावयाचे कामा, कृष्ण बळरामा पाठविले. गुरुपत्नीची या नियोगे, कृष्ण बळरामा अरण्या मार्गे. निघाले मात्र तो तयाच्या मागे, सुदामा संगे पाठविला. तयापशी दिदले चणे, क्षुधा लागता फिरता अरण्ये.
तिघांनी हे भक्षण करणे. गुरुपत्नीने आज्ञा पिले. पुढे रानात कृष्ण भेटता, दादा तहान लागली म्हणता. फुटाण्याची वार्ता न करता परिसावत्ता झाला ते. अंशे पोटी पाणी न प्यावे, म्हणे सुदामा शनैक विसावे. परिणमध्ये हे चणे खावे, कृष्ण विसावे मांडीवर. पाहून लागला कृष्णाचा डोळा, सुदामा चणे खाऊ लागला. दादा काय हो खाता हा कसला, आवाज बदला कृष्ण सदा. काय रे खाया आहे येथे, थंडीने तुझे पंक्ती दुरदुरते. विष्णू सहस्रनामही मुखाते, स्पष्ट उच्चारता येईना. ऐकून सुदाम्याचे हे उत्तर, सर्व साक्षी हा कृष्ण परात्पर. म्हणे मलाही स्वप्न खरोखर, पडले बरोबर तैसेच. एकाची वस्तू तुझ्या खाता, काय रे खातोस ऐसे वत्ता. खाऊ काय माती तो म्हणता, वाणी तथा स्तुता प्रगटली. अरे हे स्वप्नची बरे दादा, आपण मजवीन खाल का कदा. खाता काय हा प्रश्न तदा, स्वप्नाच्या नादात पुशियेला. पूर्वाश्रमी सुदामजीला, असते ठावी कृष्ण लीला. तरी हा नसता प्रमाद घडला, नसता भोगिला परिणाम. तो तरी काय साधारण, 18 विश्वे दारिद्र्य घन. तरी एक एकटे खाती जे जन, त्यांनी हे स्मरण ठेवावे. कृष्ण परमात्मा जयाचा सखा, ऐसा हा भक्त सुदाम्यासारिका. नीतीस यत्किंचित होता पारखा, पावला धोका संसारी. तोच स्वकष्ट विर्जित, प्रेमे मुठभर पोहे अर्पित. कृष्ण होऊनी प्रसन्न चित्त, ऐश्वर तृप्त करीतया. असो आता आणिकेक वार्ता कथितो बोधप्रददायक. आदी आनंद विनोद सुख, बोधप्रमुख जी अंती. अध्यायाच्या सुरुवातीला गणपती, सरस्वती, श्री गुरु, कुलदैवत, सीतारामचंद्र आणि साईनाथांचं स्मरण केलं आहे. आणि ह्या अध्यायात काय सांगितलं की बाबा थट्टा मस्करीमध्ये पण लोकांना शिकवण देतात. आता मी ही कथा सांगतो, परत म्हणले मी कथा सांगतो हा पण माझा अहंकार आहे. तर गुरुपदी माणसाने कसं अहंकारी राहावं, कधी अहंकार असू नये, तरच ती कथा खुलेल. आता ज्यांना आपल्या मनामध्ये स्वतःचं हित करायचं आहे त्यांनी या कथेचा आदर धरावा. आणि बाबांनी जरी विनोदाने काही गोष्टी केल्या तर तुम्ही त्यातून खरा मतितार्थ घ्या. नाही तर लोक आंधळे नाहीत, रातांधळे नाही, डोळे चांगलेत, पण देहबुद्धीवर स्वतःच्या इतकं मन लागलेलं आहे की बाकीच्या गोष्टी काही दिसतच नाहीत, म्हणजे हे आंधळे आहे. अहो या देहाचा काही भरोसा आहे का क्षणाचा. तर मी आता तुमच्या पुढं पदर पसरतो आणि सांगतो की हा रस तुम्ही आनंदाने चाखा. थट्टा विनोद झाला तरी त्यामध्ये पण तुम्ही ऐका. आता कधी कधी थट्टा कुणाला आवडत नाही, पण बाबा मात्र थट्टेमध्येच काही गोष्टी सांगतात. आता अशीच एक कथा आहे. शिर्डीमध्ये दर रविवारी बाजार भरतो मोठा. मग ते पाल देऊन, पाल म्हणजे असे ते तंबू टाकून त्याच्यावरती व्यापार उदीम चालतो. भाजीपाल्याचे ढीक, तेली, तांबोळी सगळे चव्हाट्यावर बसून व्यवहार करतात. मग त्या बाबांकडे भक्तांची भरपूर गर्दी असते. तर 2 प्रहराचा दरबार असतो. तर एकदा हे लेखक खाली वाकून बाबांचे पाद संवान म्हणजे पाय दाबत होते, पाय चुरत होते, पायाची सेवा करत होते. तर कसं माधवराव डाव्या बाजूला बसलेले, त्याच्या बाजूला उजव्या बाजूला हे बसले, वामनराव बसले. श्रीमंत बुट्टी आले तिथं, ते पण सेवेलागी बसले. काका पण तेथेच होते, काका म्हणजे काका दीक्षित. इतक्यात माधवराव हसले. का अण्णासाहेब हे येथे कसले, दाणे हे डसले दिसताती. असे पण पोटाची असतानी. मग काय झालं, काकासाहेब आले, माधवराव हसले आणि तिथं म्हणे हे दाणे कसले पडलेत म्हणे खाली. म्हणून कोटाची असतानी लेखकाच्या खाली सारली तर त्या कोट्याच्या वळ्यामधून, आता कोटाला वळकट्याच्या किती, त्या वळकटीमधून चणे पडले. चणे डावा कोपर लांब केला की त्यातनं पण फुटाने खाली पडले. आता सगळ्या मंडळींनी ते 5-25 फुटाने गोळा केले. आणि थट्टेच कारण झालं की असं कसं झालं बाबा, कोटाच्या बाहेर 20-25 फुटाने कसे काय मावले, आणि कोटाला वळ्यात ते किती, घड्यात ते किती, आणि त्याच्यामध्ये कसे काय दाणे सामावले, कुठनं आले, काय झाले. मग म्हणे कधी असं घडलं नाही आजपर्यंत, आज पहिल्यांदाच कसं काय घडलं. आणि त्या वळ्यांमध्ये असे किती फुटाने राहतील कसे, मुळात आधी ते राहिले खरे आणि तिथं खाली पडले. आता एकमेकाला सगळे विचारायला लागले कुठून आले. तर बाबा काय सांगतात, मला ह्याची पद्धत माहिती आहे लेखकाची हो,
की ह्याला सवय आहे म्हणे एकट्यानं खायची. हा आता बाजारात गेला असेल आणि फुटाने रगडतच आता हा खात खात इथं आला. तर असं एक एकटं खाणं काही बरं नव्हे. बरं, हे फुटाणे हे त्याचे पुरावेच आहेत. मग हे लेखक म्हणे, बाबा अहो मी कुठे गेलोच नाही आहे बाहेर, मी बाजारातही गेलो नाही, मला कोणी फुटाणेही दिले नाही आहेत, तर मी कसे काय, मी कुठून फुटाणे आणणार, मी शिर्डीच्या बाजारात गेलोच नाही आहे, मी आता तुमच्या इथेच थांबलेलो आहे आणि माझी अशी सवय पण नाही आहे, मी असं कोणाला दिल्याशिवाय मी वस्तू तोंडामध्ये घालत नाही. मग बाबांची युक्ती कशी, की लोकांचं लक्ष स्वतःकडे ते कसं लावून घ्यायचं. तर बाबा काय म्हणतात, आता जवळ असेल त्याला तू देशील, पण जवळ नसलास तर तू तरी काय करशील. पण मी तरी काय करणार ह्या गोष्टीला. म्हणजे एखाद्याला आता गूढ अर्थ कसा आहे, की जर भक्त जवळ गेला तर बाबा हे करतील ना, पण जर तुम्ही त्यांच्या चरणापाशी गेलाच नाहीत, म्हणजे शरीरानंच गेलं पाहिजे असं नाही आहे, पण मनानं तरी जर तुम्ही ओढ धरली तर ती गोष्ट बाबा तुमच्यासाठी करू शकतात. नाहीच तुम्ही ओढ धरली तर मन तुमचं नाहीच लागलं, जवळ नाही तर मी काय करू. आता ह्याचं एक उदाहरण आहे बघा, श्रीकृष्णाचं कुठंतरी वाचलेलं आहे, की एकदा ते दिवे सोडतात ना गंगेमध्ये, तर कृष्ण त्याच्याजवळ येणारे सगळे दिवे बाहेर काढून ठेवत होता बाजूला. तर यशोदा म्हणली, लल्ला किती दिवे काढशील तू असे, तर कितीतरी असंख्य दिवे वाहत आहेत. तर कृष्णाने उत्तर एवढं छान दिलं, की जे माझ्याजवळ येतील त्यांना मी बाजूला काढणार, म्हणजे जे त्याच्या शरण आले जवळ गेले तर त्यांना तो देणार, मोक्ष बुडून देणार नाही भव नदीमध्ये जीवनाच्या. तसंच इथं बाबांनी एक गूढ अर्थाने सांगितलं आहे, की माझ्याजवळ जो येणार त्याला मी करणार. मग त्याला म्हणले, माझी आठवण आहे का, मी तर तुझ्याजवळ आहे ना, मला दिलेस का कधी फुटाणे, दे मला थोडे मुठभर. आता ह्या फुटाण्याचं एक निमित्त आहे, तर बाबांनी एक तत्त्व सांगितलं. तर पूर्वी लोकांची बघा, वैश्वदेव होता, चित्राहुती होती, ह्या दोन पद्धती होत्या. चित्राहुती म्हणजे अन्नाचे 4 घास ताटाच्या बाहेर टाकणे, म्हणजे काय कडा मुंगी छोटं काय असेल ते येऊन खातं, नंतर ते बाहेर नेऊन टाकायचे. आणि वैश्वदेव म्हणजे आपल्या घराच्या कौलावरती काकबळी ठेवायचा, आणि कोणी अतिथी बाहेर आला आहे का बघायचा. वैश्वदेव म्हणजे वैश्वदेव करणे, आला असेल तर त्याला घेऊन जायचं. मग देव, प्राण, अग्नी ही सगळी पंचेंद्रिय जी आपली आहेत, आणि हा वैश्वदेव करायचा असतो. इंद्रियादी इतर देवता, प्राणपानादी पंचप्राण, गाई पत्यादी पंचाग्नी, ह्या गोष्टी. मग तेव्हा ते प्रत्येकाला घास द्यायची पद्धत होती. देवता, प्राण, अग्नी, वचन, मग हे करूनच माणसाने आपलं स्वतःच्या पिंडाचं पोषण करायचं. तर त्या अन्नाचं भूषण आहे खाता त्याला, नाही तर महादूषण आहे त्या अन्नाला तुमच्या. नुसतं स्वतःचं पिंड पोसायसाठीच तुम्ही खात राहता, दुसऱ्यासाठी तुम्ही काय करत नाही. थोडक्यात काय शिकवण दिली आहे, की मुखेऱ्याला गरिबाच्या घासमुखीचा मुखी घालूनी थोडी पाजर पाषाणाला. म्हणजे दिन भुकेला जो उपाशी आहे त्याला आपल्या मुखाचा घास जरी काढून घातला तर तो जो आवडतो देवाला तोची आवडे सर्वांना, असा अर्थ इथं आहे. यदा पंचावतिष्ठन्ते या मंत्रेचो श्रुतीवती. पण श्रुतीमध्ये काय सांगितलं, की जे पंचमहाभूत आहेत ती तिष्ठत असतात, ती त्यांना पण तुम्ही तृप्त करा. आणि बाबांनी थट्टेमधून हीच गोष्ट सांगितलेली आहे, की तुम्ही लोकांचं पण हे करा, आणि माझं स्मरण सतत जो गुरुपदी आपलं मन ठेवल त्याला मी काही केल्या त्याचा हात सोडणार नाही. आता प्रत्येक माणसाला इंद्रिय आहे, त्याच्या भावना आहेत, काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर, हे सगळं तुम्हाला आहे. इंद्रिय विषयाविण राहतच नाही ना, ती प्रवृत्ती. आपल्याला एखाद्याने शिव्या दिल्या की आपण लगेच आलेला कार्य उठतो. तर बाबांनी सांगितलं, हे सगळं माझ्या चरणी सोडा हो तुम्ही. राग आला माझ्या नावाने सोडून द्या, लोभ वाटला माझ्या नावाने सोडून द्या, काम, क्रोध, सगळे मोह, मत्सर, हे सगळं माझ्या नावाने गुरुला अर्पण करा. म्हणजे आपोआप ते तुम्हाला हळूहळू कमी होतं, ते लय पावतं. जेव्हा आता आपण एखादा मनामध्ये वाईट विचार केला आपल्या, आणि नेमका आपण म्हणलं की हा विचार गुरुचरणी अर्पण आहे, तर मग आपल्या मनातून तो विचार आपोआप जातो ना, कारण गुरूंच्या चरणी वाईट विचार कसा अर्पण करायचा. मग इथं सांगितलं की व्यसनी भक्ताचे व्यसन देखील सुटेल. म्हणजे तुम्ही जेव्हा व्यसन आहे सांगा, हे माझं ना बाबांच्या पायाशी व्यसन आहे, बाबा करतात, म्हणजे बाबाकडनंच मी करवतो, बाबाच माझ्याकडनं करून घेतात, तर आपोआप तुमची ही गोष्ट सुटेल. आणि मग एकदा त्याचा नियम लागला, एकदा सवय लागली नेहमी. म्हणजे कुठली गोष्ट आहे बघा, कृष्णार्पण म्हणायची पद्धत आहे. तिथंही सांगितलं की सगळं कृष्णानेही सांगितलं, सगळं मला अर्पण करा, की भलं बुरं वाईट चांगलं सगळं त्याला अर्पण. तेच इथं बाबांनी सांगितलेलं आहे, की सगळं तुम्ही मला अर्पण केलं तर तुम्ही आपोआप तुम्हाला एक चांगल्या वर्तणुकीची सवय लागेल.
कोणती गोष्ट आपण 21 दिवस सलग केली की 22व्या दिवशी आपल्याला त्याची गोष्ट लागते आणि आपण भक्तियोग करणार त्याच्यामध्ये. म्हणजे मनाला सवयच लावायची की हे सगळं बाबांच्या चरणी माझं अर्पण आहे, आता माझं काहीच नाही. मग आता ते एक कथा पण बोधकथा सांगितलेली आहे की जेव्हा श्रीकृष्ण, बळराम आणि सुदामा हे तिघेजण जेव्हा सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये होते, तर गुरुपत्नीनं आधी बळरामाला पुढं पाठवलं ना. लाकडं नाही आहेत बाबा, लाकडं घेऊन या आश्रमामध्ये, ओली लाकडे, पाऊस होता मोठा. मग ते दोघं गेले पुढं. मग गुरुपत्नीने काय केलं, बळरामाच्या हातामध्ये चणे दिले आणि त्याला सांगितलं की बाबा भूक लागली तर तिघांनी वाटून खा. मग हा गेला पाठीमागून गेला आणि त्यांना भेटला. तर कृष्ण म्हणाला की भूक लागली, मला भूक लागली. तर हे काय केलं ह्याने, म्हणे दादा तहान लागली, तर ह्याने फुटाण्यांचं दिलेल्या नावही काढलं नाही. त्यांना असं नाही म्हणलं की 80 पोटी पाणी पिऊ नका बाबा, हे मला फुटाने दिलेत हे खा. गपचूप बसला. मग कृष्ण त्याच्यात मांडीवर डोकं ठेवून झोपला. सुदामा वयाने त्यांच्यामध्ये मोठा होता, कृष्ण त्याला दादा म्हणायचा. मग हा त्याची झोप लागलेली बघून कुडूम कुडूम चणे खाऊ लागला. मग कृष्णाने विचारलं, दादा काय आहे, काय खाताय? तर याने काय सांगितलं, अरे खायला आहेच काय, थंडीनं माझे दात कुडकुडत आहेत म्हणून तुला आवाज येतोय. माझ्या मुखातनं विष्णू नाम पण म्हटलं जात नाही आत्ता. आता सुदाम्याचं हे उत्तर ऐकून सर्वसाक्षी कृष्णाला सगळं कळत होतं. तर म्हणे मलाही स्वप्न पडलं, म्हणे बरोबर तसंच पडलं की एखाद्याची वस्तू दुसऱ्यानं खाऊ नये. खातोस काय ऐसे वत्ता, खाऊ काय हो माती तो म्हणला. तर ती वाणी म्हणली तथास्तु. मग ते सांगितलं सुदामाला की आत्ताच मला एक स्वप्न पडलं, त्या स्वप्नात एक दुसऱ्याची वस्तू खात होता वाटणीची. तर मग त्याने विचारलं तर म्हणला खाऊ काय माती, माझ्याकडं काहीच नाही. तर मग आपल्याकडं पण म्हणतात घरामध्ये वाईट बोलू नये, वास्तू तथास्तु म्हणते, तशी तर वाणी तथास्तु म्हणली. आता किती खोटारडे लोक आहेत आणि आता त्यांना तर सगळ्यांना मातीच खायला पाहिजे आणि तथास्तुच म्हणलं पाहिजे वाणीनं. तरी पण सुदामा म्हणतो, अरे दादा हे स्वप्नच आहे. मी नाही, कृष्णच म्हणाला, दादा हे स्वप्नच आहे हो माझं, माझ्या विना तुम्ही कधी खाल का मला टाकून, असं म्हणला. हा प्रश्न केला तरी पण प्रश्न म्हणे मी तुम्हाला स्वप्नाच्या नादात विचारला की काय खाता हो दादा, मी स्वप्नात होतो. पण हा काय म्हटला नाही की माझ्याकडे चणे आहेत आणि तुम्ही खा. मग पूर्वाश्रमीच्या ह्या सुदामजीला खरं तर कृष्णाच्या सगळ्या लीला ठाऊक होत्या लहानपणापासून की तो देव आहे किंवा त्याला सगळं कळतं, त्याची काय म्हणजे कृष्ण काय माहीत होतं. तरीही त्या सुदामाने हा अपराध केला आणि मग काय लावलं, कृष्ण म्हणला तथास्तु. नशिबाला काय आलं, 18 विश्व दारिद्र्य आलं. म्हणजे बघा कृष्णासारखा काय तो सखा आहे, मित्र आहे, सुदाम्यासारखा भक्त आहे, तरी पण हा प्रमाद त्याच्या हातून घडला. आणि मग जेव्हा स्वकष्टाचे मुठभर पोहे का होईना तो घेऊन जेव्हा कृष्णाकडे गेला, तेव्हा मात्र कृष्णानं त्याला एक राज्यच दिलं. म्हणजे एकदम ह्याने करून टाकलं, काय म्हणतात ते मालामाल करून टाकलं. ही भक्तीची, खरेपणाची आणि दुसऱ्याची गोष्ट न खाण्याची कथा आहे. असो आता आणिक एक कथा, वार्ता बोध तो बोध प्रदायका, आधी आनंद विनोद सुख, बोध प्रमुख जी आणती. कोणास आवडे परमार्थ बोध, कोणास तर्कयुक्तिवाद, कोणास आवडे थट्टा विनोद, आनंदी आनंद सकळा ते. ही होती एक थट्टा, बाई बुवा पेटले हट्टा, साई दरबारी माजला तंटा, तुटला न बट्टा लागता. ही कथा परमसुरस, श्रोतया आनंदाई बहुवस. भक्त भांडता रसपरस, हास्य रस प्रगटेल. एक दामोदर घनश्याम, बाबरे जयाचे उपनाम, अण्णा चिंचणीकर टोपण नाम, प्रेम निस्सीम बाबांचे. स्वभाव मोठा खरमरीत, कोणाची हिन धरित मुरवत, उघड बोलणे विहिताविहित, हिताहित न पाहतीना. वृत्ती अण्णांची जितकी कडक, तितकीच सालस आणि सात्विक, माथे जैसी भरलेली बंदूक, लाविता रंजूक भडका घे. सकळ कामी तडका फडकी, उदारीची वार्ता न ठाऊकी, न धरी कोणाची भीड भाडकी, रोकठोकी व्यवहार. वेळी धरवेल विस्तव हाती, अण्णा तयाहुनी प्रखर हाती, परीही निष्कपट स्वभाव जाती, तेनेच प्रीती बाबांची. असं एकदा दोन प्रहरी, मशिदीत भर दरबारी, वामास्त कठड्यावरी, बैसली स्वारी बाबांची. बाबा पाहती तटस्थपणे, नकळत लावित भक्तांची भांडणे, संपदा रागावणे वारसणे, उभया समजावणे अखेर,
कोणी बाबांची कुस दाबीत, कोणी पादसंवाहन करतं, कोणी पाठपोट छेपित, सेवा करत येरीती. बाबा बाळ ब्रह्मचारी, ऊर्ध्वरे ते शुद्धाचारी, करू देत सेवा चाकरी, नरनारी समजता. अण्णाबाहेर ओणवे राहती, हळूहळू वामहस्त दाबेती, तो उजवे बाजूची परिस्थिती स्वस्त चित्ती ऐकावी. तिकडे होती एक बाई, अनन्य भक्त बाबांचे पायी. बाबाजीस म्हणती आई, मावशीबाई जनलोक. मावशीबाई म्हणत सर्व, वेणूबाई मूळ नाव. कौजलगी हे आडनाव, अनुपम भाव साईपदी. अण्णाची उलटली 50, तोंडात नव्हती 32. पोक्त वयस्कर ही ती मावशी, तंटा उभयाशी उद्भवला. अण्णा सहकुटुंब करत सेवा, आई होती विगत दवा. दाबिता बाबांचे पोट कुसबा, नावरे निश्वास ती येस. साई सेवेसी सबळ, मावशीबाई मनाची निर्मळ. उभय हस्ती घालून पिळ, मांडली मळणी पोटाची. पाठीवरून निर्णावेरी, धरण बाबास दोन्ही करी. दाबून दाबून घुसळण करी, जैसी डेरी ताकाची. साई नामी लावणी लय, मावशीबाई दाबी निर्भय. बाबाईन करती हाय हुय, वाटे निरामय जणू तया. दाबण्याची विलक्षण गती, पोटपाट सबाट करी. प्रेमाची ते परी अवसरी, दया अंतरी उपजवी. निष्कपट ते साईचे हे निष्कपट प्रेम, देऊनी घेती सेवा उत्तम अनुत्तम. की ते निजस्मरण विश्रम, घडहो क्षेम भक्तास. आपली तपश्चर्या ती किती, जेने लाधावी संत संगती. परी साईच दिनवत्सल निश्चिती, उपेक्षिती न भक्ता ते. काय त्या हेलकाव्याची कुसरी, बाबा हालत खाली वरी. तीही हाले तैशिया परी, नवल परी ही सेवेची. अण्णा ओणवे परी स्थिर, बाई आपल्या सेवेत चूर. तेने होई मुख खालवर, मग काय प्रकार वर्तला. साई सेवेची या सुखा, पिळता पोट खाता झोका. सन्निध अण्णांची या मुखा, आले अवलोका मुखतियेचे. पाहुण्या ऐसी संधी, मावशीबाई मोठी विनोदी. म्हणे काय हो अण्णा नादी, मुका आधी मागे मज. पिकल्या केसाची लाज नाही, घेतोस माझा मुका पाही. ऐसे वत्ता मावशीबाई, अण्णा भाई सरसावी. म्हणे मी तुका थेरडा, मी काय मूर्ख अगदीच वेडा. तूच लावणी तोंडा, सजरीस भांडा या मजपसी. तूच तोंड लावणी तोंडा, सजरीस भांडा या मजपसी. पाहुणी या मातली कळ, बाबास त्या दोघांची कळकळ. करावं या दोघांशी शीतळ, युक्ती प्रबळ योजिती. प्रेमे म्हणती अरे अण्णा, उगाच का रे मांडीला दनाना. अनुचित काय ते समजेना, मुका घेताना आईचा. परसोन मनी दोघे विरमली, विनोदवाणी ठाईच जिरली. सप्रेम हास्या उकळी फुटली, थट्टा ती रुचली अवघिया. पाहू जाता कथा थोडी, मार्मिक श्रोते घेतील गोडी. ठाय कैसा घालावा हे परवडी, कथेत रोकडी दिसेल. मायलेकाच जैसी प्रीती, प्रेमबुद्धी उभयतात असती. तेथेही कळ उद्भवली नसती, क्रोधवृत्ती उठतीच ना. चाबुके हाणता हासे उसळे, फुलाच्या मारे रडे कोसळे. वृत्तीचे तरंग भावना बळे, कोणास न कळे अनुभव हा. नवल बाबांची सहज युक्ती, बोलती समयो चित्ती. जेणे श्रोते अंतरी निवती, बोध घेती ही तात्काळ. असेच एक बाबांचे भक्त आहेत, दामोदर घनश्याम बाबरे त्यांचं आडनाव. त्यांचं चिंचणी गाव असेल कदाचित, म्हणून त्यांना अण्णा चिंचणीकर हे पण टोपण नाव आहे. तर हे यांचं कुटुंब दोघंही बाबांची भक्त होते. ते मागच्या अध्यायात आलेलं आहे बघा. ते इच्छा होती पण अण्णा एकदम कडक. मग त्या बाईला आपल्या माहेरी जायचं होतं का, मुलाला बरं नाही म्हणून जायचं होतं. मग बाबांनीच ते अण्णांना समजावलं. तर मग ते दोघं तिकडं गावी काही दिवस शिर्डीच राहिले. मग ते कुटुंब गावी असताना गेलं. त्याच्या पाठीमागून लवकरच अण्णाही गेले. आणि मात्र त्यांनी आपली सर्व स्थावर जंगम इस्टेट मोठ्या प्रेमानं शिर्डीच्या नावाने संस्थांच्या अर्पण केली स्त्रीच्या खर्चासाठी. आणि 1945च्या अंकामध्ये याच्या मृत्यूपत्राची नक्कल छापलेली आहे. ते अण्णा स्वभावानं असे होते ना, की ते कोणाचा एक शब्द म्हणजे खाली पडून द्यायचे नाही. कडक होते स्वभावानं. कोणाची भीडभाड न ठेवता फटकन काय असेल ते बोलून टाकायचे.
जसे काय अण्णांचे डोकं म्हणजे एखादी भरलेली बंदूकच होती आणि लगेच त्याचा भडका उडत असायचा. पण मनाने असे निष्कपट होते, प्रेमळ होते आणि हे स्वभाव माहीत होता त्यांना, त्यामुळे बाबांची त्यांच्यावरती प्रीती होती. आता 2 प्रहरी मशिदीमध्ये अनेक लोक असं बाबांच्या सेवेला उभे असायचे. मग कोण पाय दाबतंय, कोण पाठ दाबतंय, कोण कंबर दाबतंय आणि बाबा पण कुणाला काही नाही म्हणायचे नाहीत. बाबा चला, त्यांची इच्छा आहे ना, त्यांची भक्ती आहे ना, दाबू दे. मग आता ते अण्णा कसे एका बाजूने होते, ते बाबांचा वामहस्त म्हणजे डावा हात दाबत होते. तर उजव्या बाजूला ती एक बाई होती, ती बाबांची भक्त होती. बाबाजीला आई म्हणायचे आणि बाकीजणं मावशीबाई म्हणायचे. तिचं मूळ नाव वेणूबाई, आडनाव कौजलकी. ते एक तर ती काय करत होती, ती बाबांचा उजवा हात दाबत होती. आता अण्णांची पण 50शी उलटलेली, तोंडामध्ये दात नाही, बत्तीशी नाही, वयस्कर होते आणि ही मावशी पण पोक्त होती. त्यांच्यात तंटा कसा उद्भवला, ती बाई साईंची सेवा करता काय दाबत होती, पाठ पोट चेपत होती आणि इतकं जोरात चेपत होती की पार तिला पण श्वासामागं श्वास असे जोरात लागलेले. पण साईंचं नाव घेत 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 आपलं चाललेली सेवा. बाबा पण बिचारे हा हू करत नव्हते. का कर बाई, पार पोट पाठ सपाट करत होती धरून, पार ते पोटाची आतडी पिळत पिळत होती दाबून दाबून. आणि ह्या बाजूला अण्णा होते. मग ते काय असं ती हालत होती गदा गदा गदा, इतक्या जोरात ती बाबांना ते सेवा करत होती. हात पाय पाठ पोट कुशी दाबत होती बाबांची, त्यामुळं बाबा पण हालत होते गदा गदा. असं करता करता त्या अण्णांचं आणि त्या बाईचं एकमेकाच्या तोंडाजवळ तोंड आलं. आता म्हातारी विनोदी, म्हातारी काय म्हणते, काय अण्णा मला काय मुका मागतोस का काय, अरे काय पिकल्या केसाची तरी लाज धर, अशी म्हणली. आता अण्णा म्हणजे आधी भडकू माणूस, ते भाई सरसवली, ते उठलेच एकदम. म्हणे काय गं, मी एवढा थेरडा आहे, मला काय कळत नाही का, तूच माझ्या तोंडाला तोंड लावायला आलीस जवळ आणि वर भांडायला उठलीस. आता दोघांची झाली सुरुवात. मग बाबाने काय एक युक्ती त्याच्यामध्ये केली, अरे अण्णा म्हणे कशाला भांडतोय उगाच, आईचा मुका घेतला तर त्याच्यामध्ये काय वाईट आहे. मग दोघंही वरमले, शांतच बसले. मग बाबांना ते कसं कळत होतं की कुठल्या तंट्यात पट्ट्याच्या ठिकाणी तो कसा काय शांत करायचा, कुठले बोल बोलायचे आणि कसं काय करायचं. तसा बाबांनी हा तंटा मिसळला. म्हणजे कधी कधी चापकाने हाणतर हसणार आणि फुलानं मारलं तर रडणार, असे वृत्तीचे तरंग माणसाचे असतात. त्यातनं पण हे बाबांनी एक ज्ञान शिकवलं की काय ह्याच्यामध्ये आपण असं काहीतरी एक वाक्य सांगायचं की सगळे बरोबर पटलंच पाहिजे सगळ्यांना. ऐसेच एकदा पोट रगडता, उपजली बाबांच्या परमभक्ता, कळकळ दया आणि चित्ता, तिच्या अतिरेकता पाहुणी, म्हणती बाई दया करा, ही का अंग दाबण्याची तरा, अंतरी थोडी कीव धरा, तुटतील शिरा बाबांच्या, कानी पडता इतकी अक्षरे, बाबा स्थानाऊनी सत्वरे, घेऊन आपला सटका निज करे, भूमी प्रहारे ताडिली, चढली वृत्ती दुर्दर्क्षोमा, कोण समोर राहिलं उभा, नेत्र खदिर अंगार प्रभा, तैसे सभोवार जई पाहती, अंधारी मारदाराची बुबुळे, देवी चमकती दिवसा डोळे, वाटे नामाची अज्वाळे, आताची जाळतील सृष्टी, सटक्याचे टोक दो हाती धरले, पोटाची अखळगीत खोचले, दुजे खांबासमोर रोवले, घट्ट कवळीले खांबाला, सटका लांब 1.25 हात, शिरला वाटे सबंध पोटात, आता स्फोट होऊन प्राणांत, ओढवेल क्षणात ते वाटे, खांब आढळतो काय हाले, बाबा जवळी जवळी भिडले, खांब पोटाशी घट्ट आवळिले, पाणी पळाले देखत्याचे, आता होईल पोटाचा स्फोट, जो तो तोंडात घाली बोट, बाप काय हा प्रसंग दुर्घट, ओढवले संकट दुर्धर, ऐशी लोक करती चिंता, काय करावे या आकांता, एवढे संकट त्या मावशी करता, भक्ता धिंता हे ब्रीद, कधी कोणी ही सेवा करता, मध्येच दर्शविता अनुचित्तता, किंवा सेवेकऱ्यास कोणी बोलता, बाबांच्या चित्ता खपेना, भक्त प्रेमुळा आले जीवा, मावशी बाईस इशारा द्यावा, साईबाबाचा आराम व्हावा, परिणाम यावा का ऐसा, असो देवासा आली करुणा, शांतता उद्भवली साईचे मना, सोडून या ते भयप्रद कल्पना, येऊन आसना बैसती, भक्त प्रेमळ धरी निधडा, बाबांचा स्वभाव पाहुनी करडा, लाविला तेथून कानास खडा, घेतला धडा पुढारा, तेव्हापासून निश्चय केला, जावे न कोणाच्याही वाटेला, येईल ज्याचे जैसे मनाला, तैसे तयाला करू द्यावे, समर्थ स्वय सामर्थ्यवंत,
निग्रहानुग्रह ज्ञानवंत, गुणावगुण सेवक जनात आपण किमर्थ पहावे. एकाची सेवा साईस सुखर, तुझ्याची ती जरी असती प्रखर, तरी ते निज बुद्धीचे विकार खरा प्रकार आकळेन. असो आता हा थट्टा विनोद, घेणारा घेईल यातून बोध. साई कथा रसामोद, भक्त मकरंद सेवत. हेमाड साईपदी लीन, पुढील अध्याय यावणी गहन. भक्त दामोदराची इच्छा पूर्ण, साई दया घन करतील. तोही मोठा चमत्कार, दामोदर संसार त्रास फार. दामोदरास संसार त्रास फार, तयासी पाचारुनी आपले समोर. घालविला घोर तयाचा, स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते. भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते. विनोद विलासित नाम, चतुर्विंशतितम अध्याय. गोड हा श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. साईनाथाय नमः. असंच एकदा त्या मावशीबाई बाबांची सेवा करत असताना एवढ्या जोरात त्या बाबांचं पाठपोट पिळायच्या, दाबायच्या पार. तर एका बाबांच्या भक्ताला कळवळ आला मनाला. म्हणला, अहो बाई दया करा, ही काय अंग दाबायची पद्धत आहे का तुमची? बाबांच्या शिरा तुटतील ना. आता एवढी अक्षरं बाबांच्या कानावर पडली तर बाबांना खूप राग आला. बाबांनी आपल्या स्थानावर घेऊन हातातला आपला सटका, त्यांच्याकडे एक 1.25 मीटर लांबीची काठी होती, ती आपटली धरणीवरती. डोळे एकदम असे लाल भडक केले, जसे काय अंधारात मांजराची बुबुळं दिसावी तसे बाबांचे डोळे दिवसा चमकू लागले. आणि मग बाबांनी काय केलं, तीच काठी घेतली, सटका, त्याचं टोक आपल्या दोन्ही हाताने धरलं. 1.25 हात तरी लांब होता ती काठी. आपल्या हातानं धरलं आणि पोटाच्या खळगीत खोचलं आणि दुसरं खांबाला टेकवलं. आणि जी घट्ट बाबाने हळू जात त्या खांबाला मिठी मारली. मग तर 1.25 हात लांब काठी गेली कुठं. बाबांनी एक टोक आपल्या पोटाला आणि दुसरं टोक खांबाला लावलं आणि त्याला मिठी मारली. लोक घाबरून गेले, लोकांच्या तोंडचं पाणी पळालं. आता बाबांचं काय होईल? पोटात काठी घुसल, आतडी तुटतील, स्फोट होईल बाबांच्या पोटाचा. असं करत लोक मनात एकदम घाबरून गेले आणि प्रार्थना करू लागले. मग त्या मावशीला 2 शब्द बोलले म्हणून बाबांना इतका राग आला. तर मग ते नंतर जरा वेळाने आपोआप शांत झाले आणि बसले खाली. म्हणे मग इथून पुढं त्या बिचाऱ्या त्या भक्ताचं काय चूक नव्हती. त्याला ते मनात बाबांबद्दल प्रेमच होतं. त्याला वाटलं मावशीबाईला सांगावं की बाबांना आराम झाला पाहिजे, नको बाई एवढ्या जोरामध्ये पाठपोट दाबू. पण साईंना काय आपल्या भक्ताला बोललेलं काही रुचत नव्हतं. तिथून त्या माणसाने पण आपल्या कानाला खडा लावला की बाबा आपण काय बोलायचंच नाही. ज्याला जशी काय बाबांची भक्ती करायची ती कसू दे. कोणाची सेवा सुखकर होईल तर कोणाची प्रखर होईल, पण बाबा आपले आहेत सगळ्या गोष्टी सांभाळून घ्यायला, किंवा बाबा त्या सगळ्या गोष्टी त्यांना सहन होतात. आपल्याला काय करायचे असं पण तो मनुष्य गप्प बसला. म्हणजे काय भक्तीनं केलं तर ते बाबा सगळ्या गोष्टी चालवून घेत होते. तर मग आता इथे हा अध्याय संपलेला आहे आणि पुढच्या अध्यायामध्ये भक्त दामोदर म्हणजेच चिंचणीकर काका त्यांच्याबद्दलची कथा काय आहे ते आपण पाहूया. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.